राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। ही भेट सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी भेटीनंतर दिली। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, पाहूया। आपल्यासोबत अभिजित पाटील आहेत। अखेर देवेंद्र फडणवीस आणि त्यांची आता सकाळी भेट झालेली आहे। मला सांगा, बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती अभिजित पाटील भाजपमध्ये जाणार। नाही, भाजपमध्ये जाणार अशी काही चर्चा आज झाली नाही। फक्त कारखान्याला जी मदत आवश्यक आहे, कारखाना जो आता सीलमध्ये आहे तो रिलीफ करून द्यावा आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा द्यावा, ही आमची चर्चा झाली। काय नेमकं चर्चेत काय त्यांची अपेक्षा काय, म्हणजे भाजपकडची स्वाभाविक आहे की त्यांनी आपल्याला मदत करतायत आउट ऑफ पे जाऊन, तर आम्ही पण त्यांना मदत केली पाहिजे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे। आज शेतकरी सभासदासाठी जी काय करावं लागेल ते करण्याची आमची तयारी असं आम्ही त्यांना सकारात्मक बोललो। आता एकंदर लोकसभेत मदत म्हणजे काय, लोकसभेच्या स्टेजवरून प्रचार करणे नाही, आता ते त्यानुसार आपल्याला सांगतील की काय करता येईल। आपल्याला कारखान्याला आधी कशी मदत होती ते देखील संध्याकाळपर्यंत सांगतील आणि त्यानुसार निर्णय होईल। गरज पडली तर स्टेजवर जायचं, कारखाना वाचत असेल तर मला कुठेही जावं लागेल। आणि सभासद आणि बाकीच्यांची याला सहमती असणार। मी सभासदांची बैठक घेतली होती, सभासदांना विचारलं होतं, सभासदांनी कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही कुठेही काही निर्णय घ्या त्याप्रमाणे मला सांगितलं होतं, म्हणूनच मी सगळ्याला विचारूनच आज भेटायला आलोय। शरद पवारांशी तुमची चर्चा झाली, ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी शरद पवार होते। जयंत पाटलांनी सांगितलं होतं की अभिजित पाटील ह्याच्यात जाणार आहेत, भाजपमध्ये जाणार आहेत। नाही, मी पवार साहेबांशी देखील चर्चा केली, जयंत पाटील साहेबांशी चर्चा केली, परंतु न्यायालयाने ही गोष्ट त्या ठिकाणी फेटाळल्यामुळं, स्टे उठल्यामुळं आम्हाला पर्याय नव्हता। मग मायबाप सरकार आहे, त्या सरकारला विनंती करणं हे काम आहे, म्हणून सरकारमधले उपमुख्यमंत्री म्हणून मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मदतीची देखील त्या सकारात्मक भूमिका घेतली, त्यानुसार आमची चर्चा झाली। कारखान्याचं ज्या वेळेला सील काढेल त्यानंतर तुमच्या मदतीला सुरुवात होईल। नाही, आम्ही त्यांना बोललोय की आपण लवकर सील काढावं, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी बोलता येईल, तर ते त्या संबंधित लोकांशी बोलून मला कळवतो म्हणले। आता फडणवीसच येणार आहेत कारखान्यावर, तशी त्यांनी जर सांगितलं तर त्याप्रमाणे होऊन जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।